आणि मित्रो 12 गाडी ज्ञान जमा केले. श्रीकृष्ण भगवंतापेक्षा श्रेष्ठ देव नाही, गीते पुढचं ज्ञान नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराज पेक्षा कोणता राजा नाही. हे महानुभव पंथ म्हणजे जे महानुभव पंथाशी परिचित आहे. काहींना प्रश्न पडतो की बा महानुभव पंथ म्हणजे काय. आपल्या महाराष्ट्रामध्ये वैष्णव पंथ खूप मोठा प्रचलित आहे. आणि महानुभव पंथ म्हणजे नेमकं काय, तर महानुभव पंथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या ज्ञानाचा तंतोतंत पालन करणारा पंथ म्हणजे महानुभव पंथ. दुसरं काही वेगळं नाही. सर्व धर्मान परित्याज्यम. आणि तेवढाच हा पंथ ऐकतो की सगळ्यांचा त्याग करून मला एकट्याला शरण आहे. आणि मित्रो 12 गाडी ज्ञान जमा केले. श्रीकृष्ण भगवंतापेक्षा श्रेष्ठ देव नाही, गीते पुढचं ज्ञान नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराज पेक्षा कोणता राजा नाही. गीतेतले पात्र ज्यावेळेस आपण ओझं उचलतो, गीता अर्जुनाच्या रूपाने आपल्याला सांगितली, ज्यावेळेस आपण ओझं उचलतो त्यावेळेस आपण भीम असतो. ज्यावेळेस आपण कुठं दान करतो त्यावेळेस आपण कर्ण असतो. ज्यावेळेस कुठं आपण न्याय करतो त्यावेळेस आपण धर्म असतो, युधिष्ठिर असतो. आणि ज्यावेळेस आपण लोकांच्या चुंगल्या करतो त्यावेळेस आपण शकुनीची औलाद असतो. आणि आपल्या ज्यावेळेस कुबुद्धी येते त्यावेळेस आपण दुर्योधन असतो. आणि ज्यावेळेस आपलं हळवं कोवळं मन असतं त्यावेळेस आपण अर्जुन असून श्रीकृष्ण भगवंत आपल्या सोबत असतो. ईश्वराकडे जाण्याचे मार्ग आहे. माझ्या मते फक्त 2च भेद या ठिकाणी आहे. एक आस्तिक आणि एक नास्तिक. एक परमेश्वराला मानणारा वर्ग आणि परमेश्वराला न मानणारा वर्ग. या जगात परमेश्वर असून सगळं काही करणारा तोच आहे असा एक आस्तिक, आणि या जगात परमेश्वर नसून सगळं काही आम्हीच करतो असं मानणारा नास्तिक एक वर्ग. पण भाऊ आता हे बाबा लोक संन्यास घेतला, यांच्या लक्षात आलं की संसारात सगळ्या गचंडे आहे.